तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 7वीतील मराठी या विषयाची प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, म्हणजेच संकलित मूल्यमापन सत्र 1. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर 2024-25चा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम पहा, तुम्हाला तुमचे नाव लिहायचे आहे. शाळेचे नाव, केंद्र, तालुका, जिल्हा, तुमचा हजेरी क्रमांक, तुकडी, दिनांक आणि इथे तुम्हाला तुमचे काय गुण असतील ते तुमचे शिक्षक भरतील. तर अशी तुमची स्टार्टिंग असणार आहे पेपरची. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपले एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी तुम्हाला अशाच प्रकारे प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका देणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि हो, तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका जर पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. चला तर मग आपण ही प्रश्नपत्रिका पाहण्यास सुरुवात करूयात. तर पहा, सर्वप्रथम आहे प्रश्न क्रमांक 1. त्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य शब्द लिहा. तर पहा, आता तुम्हाला खाली काही प्रश्न दिले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला त्यांनी इथे दिलेले देखील आहे. फक्त या ठिकाणाहून तुम्हाला योग्य उत्तर शोधून इथे तुम्हाला ते लिहायचं आहे. आणि असे तुमचे 4 प्रश्न म्हणजे 4 रिकाम्या जागा ह्या तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 1 मधील ब. खालील दिलेले वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्यात जुळवा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला अगट आणि बगट, तर यामध्ये तुम्हाला वाक्यप्रचार दिलेले आहेत अगटमध्ये आणि बगटमध्ये त्यांचे अर्थ दिलेले आहेत. तर यांचे तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या जोड्या जुळवा तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2. त्यातील एका शब्दात उत्तरे लिहा. तर बैलांचे खाद्य आणि शिशूंच्या आकाराची झोपडी. तर असे तुमचे 2 प्रश्न आहेत आणि हे 2 प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 2. त्यामध्ये ब. गटातनं बसणारा शब्द शोधून लिहा. तर पहा, आता रात्र, निशा, प्रभात, यामिनी, तर यामधील तुम्हाला गटातनं बसणारा म्हणजे वेगळा शब्द शोधून लिहायचा आहे. दुसरा हा गट आहे गवसणे, मिळणे, हरवणे आणि सापडणे. तर यामधील वेगळा घटक हरवणे आहे. तिसरा आहे सखा, शत्रू, दोस्त आणि मित्र. तर यातील देखील तुम्हाला ओळखून इथे चुकीचं म्हणजेच गटात न बसणारा शब्द ओळखून लिहायचा आहे. तर असे तुमचे 3 गट तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर पहा, आता प्रश्न क्रमांक 3. त्यातील खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. तर पहा, आकाश, मुख आणि रान यांचे तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचे आहेत आणि हे 3 शब्द तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. त्यातील ब. खालील वाक्यातील अभियान्वी अव्यय अधोरेखित करा. तर पहा, तुम्हाला आता त्यांनी इथे 2 वाक्य दिलेले आहेत आणि या 2 वाक्यामध्ये उभयान्वी अव्यय आलेले आहे, ते तुम्हाला अधोरेखित करून लिहायचे आहे आणि हे 2 प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4. त्यातील कारणे लिहा. तर पहा, त्यामध्ये लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात. तर याचे कारण तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे दुसरा. गजानय वडिलांसोबत जागण्याचे नाकारले. आणि तिसरा प्रश्न आहे आज घरोघरी मिक्सर वापरतात. तर असे तुमचे 3 प्रश्न आहेत आणि ही 3 प्रश्न तुम्हाला 6 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4. त्यामधील ब. शब्दसमूहाबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा. तर पहा, धान्य साठवण्याची जागा. दुसरा आहे ज्यास कोणी शत्रू नाही असा. दुसऱ्यांच्या मनातले ओळखणारा. आणि चौथा आहे सर्व गुण संपन्न असणारा. तर असे तुमचे 4 शब्दसमूह आहेत, यांच्याबद्दल तुम्हाला एक शब्द लिहायचे आहेत. तर प्रत्येकासाठी एक शब्द लिहायचा आहे. तर असे तुम्हाला 4 इथे शब्दसमूह आहेत आणि हे 4 शब्दसमूह तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5. त्यातील खालील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्य तयार करा. तर पहा, त्यामध्ये आहे पहिला प्रश्न म्हणजेच आतुरतेने, ढग, स्वप्न आणि संभ्रम. तर असे तुमचे शब्द आहेत, यापासून तुम्हाला मनाने वाक्य तयार करायचे आहेत आणि हे 4 तुम्हाला वाक्य तयार करायचे आहेत आणि हे 4 वाक्य तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5. त्यातील ब. प्रत्येकी 2-2 उदाहरणे लिहा. तर पहा, लाकडी भांडी, काचेची भांडी, मातीची भांडी आणि तांब्याची भांडी यांची तुम्हाला 2-2 उदाहरणे लिहायची आहेत आणि हे 4 प्रश्न म्हणजे 4
म्हणजे ते तुम्हाला उदाहरण लिहायचे आहेत आणि हे तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे हा प्रश्न. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6 त्यातील अ. खालील प्रत्येक शब्दासाठी कुंडीत फुललेल्या शब्दातून 2-2 विरुद्धार्थी शब्द शोधावं लिहा. तर पहा, आता तुम्हाला इथे कुंडीत 2-2 विरुद्धार्थी शब्द आहेत यांचे तुम्हाला इथे शोधून लिहायचे आहेत. तर हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6 मधील ब. खालील शब्दांचा सहसंबंध जोडा. तर पहा, आता तुम्हाला इथे शब्द आहेत आणि इथे देखील शब्द आहेत, तर यांचा तुम्हाला सहसंबंध जोडवायचा आहे आणि हा प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 7. खालील मुद्द्यांवर 4-5 वाक्यात माहिती लिहा. तर पहा, आता तुम्हाला इथे मुद्दे दिले आहेत. सदाचा व्यवसाय, सदाचा मुलगा गजानन, सदाची झालेली फजिती, सदाची स्वतःची केलेली फसवणूक. तर असे तुमचे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यावरून तुम्हाला 4 ते 5 वाक्य ओळी लिहायच्या आहेत या मुद्द्यावरून आणि हा प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमची इयत्ता 7वीतील मराठी या विषयाची प्रथम सत्राची परीक्षा पेपर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या MStudy यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि हो, तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.